हे बघा आता आपण आलो आहे ग्रेप एम्बेसी. इथून असा एंट्रन्स आहे त्याचा. इथली मिसळ फेमस आहे खूप आणि आतमध्ये थोडेसे काही छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज पण आहेत मुलांना आणि छान आहे पार्किंगला बसायला. तर बघूया आपण आता एक्सप्लोर करूया ही पण जागा. फेमस प्लेस आहे ही नाशिक मधली एक. सो स्टे ट्यून. तर जसं आपण बोललो आता आपण आलोय ग्रेप एम्बसीमध्ये आणि बघा इकडे पार्किंग आहे एकदम मोठं खूप. आणि इकडे लहान मुलांसाठी खूप सारे ॲडव्हेंचर्स पण आहेत ते आपण आता करूया बघूया काय आहे. बघू शकता बैलगाडी, कॅमल राईड, बैलगाडी हे असे सगळे इकडे ॲडव्हेंचर. प्लस ही जागा फेमस आहे मिसळसाठी. ग्रेप एम्बसी. तर हे बघा आता हे एंट्रन्स आहे ग्रेप एम्बसीचं आणि आपण आता आज चाललो आहोत. तर ग्रेप एम्बसी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर नाशिकमध्ये खूप साऱ्या ठिकाणी जसं की तुम्हाला माहिती नाशिक हे मिसळसाठी फेमस आहे आणि खूप सारे रिनोव्ड किंवा नाविन्यपूर्ण अशी इथे मिसळ मिळतात. त्याचपैकी एक हे ग्रेप एम्बसी आहे. म्हणजे इकडे बरेच अजून दुसऱ्याही गोष्टी मिळतात पण मिसळ ही खूप फेमस आहे. आणि या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य असं आहे की हे बघू शकता वर तुम्ही जे हे पूर्ण तुम्हाला प्लांट्स दिसत आहेत हे पूर्ण द्राक्षाचा माळा आहे हा. म्हणजे हे रिअल सगळे ग्रेप्स आहेत आणि ह्याच्या खाली आपल्याला इथे बसायचा आनंद मिळतो आणि खूपच युनिक आहे. आणि त्यामुळे तुम्ही पण नाशिकमध्ये जर गेलात डेफिनेटली तर हे याचा एक युनिक एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणजे आपल्या डोक्याच्या वर तुम्ही बघू शकता द्राक्षांचं पूर्ण प्लांट्स आहेत आणि त्याच्या खाली आपण बसून मिसळ खाऊ शकतो इथे. आणि छान ॲम्बियन्स आहे एकदम इथं, प्रसन्न वातावरण आहे. नक्कीच डेफिनेटली तुम्ही व्हिजिट करा, काहीतरी युनिक गोष्ट आहे. तर चला. तर हे बघा आपल्याला बसायला आता टेबल मिळालेला आहे आणि सुंदर अशी अरेंजमेंट आहे. जसं की तुम्ही आता बघताय आपण ग्रेप एम्बेसीला आलेलो आहे. इथली मिसळ खूप फेवरेट आहे. आपण टेस्ट करून बघूया कसं काय आहे. बघा जबरदस्त टेस्ट आहे एकदम. कशी आहे प्रभू ती? अमेझिंग आणि ऑसम. आणि मी काय फॅन्टा पण घेतला आणि ह्याच्यासोबत दही आणि आम्ही जलेबी पण मागवली. इथे पण थाली येते मिसळची. बघा आता प्रभूतीने तर वडापाव पण मागितला. आपण मिसळ तर बघितली एकदम अमेझिंग आणि टेस्टी मिसळ आहे. विशिष्ट म्हणजे ही मटकीची मिसळ आहे ओरिजिनल. आणि इथे बघा त्यांनी सॅम्पल दिले रस्सा आणि हा तिखट रस्सा आहे. म्हणजे ज्या लोकांना तिखट आवडतं ते तिखट घेऊ शकतात. त्यांना नॉर्मल आणि स्वीट डिश पण त्यांनी इथे दिलेली आहे बघा. आणि प्रभू आता वडापावचा रिव्ह्यू देते. खूप छान वडापाव एकदम टेस्टी आहे. अमेझिंग आहे ना. हे बघा आता हे ग्रेप एम्बेसीमधून बाहेर आलं त्यानंतर तुम्हाला इकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. किचन्स आहेत, स्वतःचं पेंट काढू शकता. इथे काही मसाले, ज्वेलरी, मॅजिक वर्ल्ड ते काय आहे मस्त छान एक छोटं. तर जसं की मी तुम्हाला बोललो होतो या ग्रेप एम्बसीच्या बाहेर आल्यानंतर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी पण. तर त्यातलीच ही एक ॲक्टिव्हिटी आहे बघा. ही प्रभूती प्रयत्न करते ते पकडायचा आणि मस्त एन्जॉयमेंट आहे लहान मुलांसाठी. तुमची मुलं पण एन्जॉय करू शकतात, फॅमिलीमधली मोठी लोकं पण एन्जॉय करू शकतात. तर एक वन डेसाठी आपण बेस्ट डेस्टिनेशन आहे ही. फूड प्लस फन. तर आता बघा ती सेम ॲक्टिव्हिटी रेणुकासुद्धा ट्राय करत आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच एक फन ॲक्टिव्हिटी, बदल, चेंज म्हणून डेली रुटीनमधून. आणि त्यानंतर बघा आता मी पण एक ॲक्टिव्हिटी इथे ट्राय केली, ही बो आणि ॲरोवाली. म्हणजे हा ॲरो जो आहे तो मध्ये लागला तर आपल्याला इथे काहीतरी गिफ्ट मिळतं.
डिफिकल्ट आहे, पण एक फन म्हणून तुम्ही करू शकता डेफिनेटली. तर मस्त एक्सपिरियन्स, मजा आली, आम्ही एन्जॉय केलं तिघांनी पण इथे. तर हे बघा, आता इथेच एक हे छोटंसं एक झू आहे, रेप्टाईल पार्क आहे, ते तुम्ही येऊ शकता. इथे पण 100 रुपीज चार्जेस आहे, इथून जायचं आहे. इग्नोवा आहेत. आणि ही पप्पाचा डिस्कॉर्ड चालली आहे. अरे हा बघ, हा बघा इग्नोवा. बापरे. घेऊ शकता, हे सगळ्या प्रकारचे ते इग्नो आहेत, तुम्ही हातात पण घेऊ शकता यांचा एक्सपिरियन्स. आणि हे बघा इकडे बघा. हे स्मॉल आहे ना, त्याचे बेबीज आहेत. ड्रॅगन टाईप. ठीक आहे. इसके अंदर तर आता आपण ग्रेप एम्बसीनंतर आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आलो आहे, ते म्हणजे नाशिकमधलं सगळ्यात ब्युटिफुल आणि फेमस असं MTDC बोट क्लब. आणि बघू शकता पार्किंगचा एरिया आहे आणि वीकेंड असल्यामुळे थोडंसं गर्दी आहे. तर बघू शकता आता ह्या बोट क्लबमध्ये असं आहे की इथे एक एंट्री फी आहे वीकडेमध्ये आणि वीकेंडमध्ये. बघू शकता तुम्ही, वीकडेमध्ये 70 रुपीज आहे अडल्टसाठी आणि 30 रुपीज आहे चिल्ड्रनसाठी 5 ते 15 वर्षाच्या. आणि वीकेंडमध्ये 100 रुपीज आहे अडल्टसाठी आणि 50 रुपीज आहे चिल्ड्रनसाठी. आणि हे बघू शकता इथे सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. लेक सफारी आहे, क्रूज आहे, कायाकिंग आहे, सिंगल पर्सन, डबल पर्सन, त्यानंतर बनाना राईड, बंपर राईड, वर्लपूल राईड, जेटस्की आहे, पॅसेंजर बोट राईड, पॅसेंजर क्रूज राईड, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे राईड्स आहेत. त्यांचे वेगवेगळे रेट्स आहेत आतमध्ये. ही फक्त एंट्री फी आहे 70 रुपये जी मी सांगितली तुम्हाला, ती फक्त एंट्री फी आहे. आणि आत जाऊन जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे त्याचे परत वेगळे चार्जेस आहेत तुम्हाला. ते त्यांच्याकडे चार्ट आहे, तो चार्ट बघून तुम्ही तिथे घेऊ शकता. तर बघा, जसं की मी तुम्हाला बोललो, आता हे बघा, हे क्रूज राईडचे आणि बोट राईडचे इकडे चार्जेस ते लोक असं चार्ट देतात, वेगळे आहेत. आणि हे मागे बघू शकता डिटेल प्रत्येक राईडची दिलेली आहे डिटेल. मग आता आपण तिकडे काउंटर आहे तिथून घेतलेलं आहे तिकीट. आणि आता आपण हे लाईफ जॅकेट घ्यायचे तिथून आणि मग खाली जायचं. तर आपण पॅसेंजर बोट घेतलेली आहे, बघूया आता. आपण चाललो आहे बोटिंग करायला. खूप मस्त मोठं आहे ना एकदम, हे खूप मस्त आहे. तर हे जे MTDC बोट क्लब आहे हे नाशिकमध्ये आहे आणि गंगापूर डॅमजवळ आहे. म्हणजे तुम्ही नाशिकमध्ये जर गुगल मॅपमध्ये टाकलं MTDC बोट क्लब तर तुम्ही इथे आरामात पोचू शकता. पार्किंगची उत्तम सुविधा आहे आणि खूपच सुंदर प्रकारे त्यांनी मेंटेन केलं आणि सिनिक आहे. आणि याचा टाईम आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 7:30 8पर्यंत चालू असतं. आणि दुसरी गोष्ट, इथे जसं मी फीचं तर तुम्हाला सांगितलं, एंट्री फी आहे, त्यानंतर राईड्स करायला वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या राईडसाठी वेगवेगळी अमाऊंट आहे आतमध्ये. इथे जेटस्की, बनाना बोट, स्पीड बोट, बंपर राईड, कायाकिंग अशा प्रकारची, त्यानंतर लेक सफारी, सनसेट क्रूज अशा प्रकारचे इथे वेगवेगळे राईड्स आहेत. तर आता आपली सध्या ही क्रूजवाली आपण राईड घेतली आहे, तर बघूया आपला एक्सपिरियन्स कसा आहे. आता आपली स्टार्ट झाली राईड. This ride is for 20 minutes. Wow.
किती लांब आलो बघा आपण. रिलॅक्स वाटतं. हे बघा आता जेटस्कीचा एक्सपिरियन्स घेतला रेणुकाने. जस्ट मस्त आहे, लाईफ टाईम एक्सपिरियन्स. आणि प्रभू ती थोडी उदास आहे कारण ती जाऊ नाही शकली. समोरील मेंबर चला जेटीच्या वरती यायचंय. पर्यटकांना सूचना आहे की जेटीच्या खाली कुणी उतरायचं नाहीये. आजूबाजूला पूर्ण खड्डे आहे, त्याच्यामुळे लहान मुलांना सांभाळायचं आहे. तर आपले बोट राईड झाले आता सगळे. तर बघा बोट राईड्स करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर मस्त इथे बसून एन्जॉय करू शकता फूड. आणि इथे ह्यांचं स्वतःचं कॅफेटेरिया आहे मागे, जिथे सगळ्या प्रकारचे फूड्स अवेलेबल आहेत. जसं की वडापाव, समोसा पाव, बर्गर, कोल्ड्रिंक्स, चहा, हे सगळ्या गोष्टी इथे मिळतात. ते तुम्ही तुमच्या फॅमिलीवर इथे घेऊन हा सनसेट तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आमचं झालं आता सगळं आहे ना, बोटिंग सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून झाले. संध्याकाळचा आम्ही सनसेट पण बघितला, टाईम स्पेंड केला, मजा आली. प्रभूती कसा होता बोटिंग एक्सपिरियन्स? छान होता. आणि मग पुन्हा भिजून आणि रेणुकाने हे माझं जेटस्की पूर्ण केला. भिजून गेले. फर्स्ट एक्सपिरियन्स होता. दापोल्याला मी एक्सपिरियन्स घेतलेला आणि आता नाशिकला मामा. ये छान होतं, मजा आली. नक्की या तुम्ही MTDC बोटिंग नाशिक. डेफिनेटली या. 4-4:30च्या टाईमला या, तुम्हाला मस्त टाईम स्पेंड करायला मिळेल. व्हरायटीज राईड्स आहेत, Yes, तुम्ही करू yes. शकता. फूड पण खूप छान आहे इथे. फूड पण छान आहे. येस, आणि फक्त तुम्ही एक्स्ट्रा क्लॉथ्स आणा, कारण जर तुम्ही काय ॲक्टिव्हिटी केलं तर कपडे भिजू शकतात. इथे चेंजिंग रूम हां, आणि चेंजिंग रूमची पण सुविधा आहे. ओके. बघा तर कॉर्न घेतलेला आहे, रेणुकाचं फेवरेट. एकदम मस्त तुम्हाला भट्टीवर गरम गरम